कपड्यांवर चहाचा डाग लागताच लगेचच त्याला धुवून टाकता, असं का? पान नंबर 14. प्रश्नकर्ता: डाग निघून जावेत म्हणून. दादाश्री: तसंच आत डाग लागल्यावर लगेच धुवून टाकलं पाहिजे. हा डाग लोक लगेच धुवून टाकतात. काही कषाय उत्पन्न झाला, काही झाले की लगेच धुवून टाका. तर स्वच्छ स्वच्छ, सुंदरच सुंदर. तुम्ही तर 12 महिन्यात 1 दिवस करता. त्या दिवशी सगळे कपडे भिजवता. आमचे प्रतिक्रमण शूट ऑन साईट म्हणवाल. अर्थात तुम्ही जे करता ते खरे प्रतिक्रमण नाही म्हणवणार, कारण तुमचा एकही कपडा धुतला जात नाही आणि आमचे तर सगळे धुवून स्वच्छ होतात. प्रतिक्रमण तर त्याचे नाव म्हणवले जाईल की कपडे धुवून स्वच्छ होवत. कपडे रोज एक एक करून धुवायला हवे. तर जैन काय करतात? 12 महिने झाल्यावर 12 महिन्याचे कपडे एकट्टे धुतात. ईश्वराकडे तर असं नाही चालणार ना. हे लोक 12 महिन्यांनी कपडे उकळवतात की नाही? हे तर एक एक करून धुवावे लागतील. 500-500 कपडे दोष रोज धुतले जातील तेव्हा काम होईल. जितके दोष दिसतील तेवढेच कमी होतील. यांना रोज 500 दोष दिसतात. आता दुसऱ्यांना दिसत नाही, त्याचे काय कारण? अजून तेवढा कच्चेपणा आहे. काय काही विनादोषाचे झाले आहेत जे दिसत नाहीये? भगवानांनी रोज आपल्या दोषांचा हिशोब लिहायला सांगितलं होतं. आता हे काय सांगतात की की दोष तर खूप आहेत, अनंत प्रकारचे दोष आहेत, पण दिसत का नाहीत? तर कच्चेपणा आहे, आपली जागृती कमी आहे. नाहीतर खरंच हा लाईट फुल केला तर दोष दिसायला हवेत, तर म्हणतात नंबर जास्त आहे. नंबर जेव्हा खाली येईल तेव्हा दिसू लागतील. तर अशी आपली आवरणं आहेत, ह्यांच्यामुळे ते दोष दिसत नाहीत. तर ज्ञान सगळ्यांना मिळत असतं, तरी आवरणामुळे दिसत नाहीत. तेवढा कच्चेपणा आहे. दोष तर निरंतर होतच राहतात. पण आपला निश्चय, फर्स्ट स्टेप काय आहे? आपण निश्चय करायला हवा की मला स्वतःचे दोष पाहायचेत. आपली बुद्धी समोरच्याचे दोष दाखवेल, तरीही तिथे हा निश्चय असायला हवा की जे समोरच्याचे दोष दिसत आहेत ते दाखवणारी माझी बुद्धी, तोच माझा दोष आहे. म्हणजे दुसऱ्याचे जेवढे दोष दिसतात तेही माझाच दोष, एवढी समज आली, तिथून स्वतःचे दोष दिसणं चालू होईल. आणि खरं प्रतिक्रमण केव्हा होईल? समोरचा पूर्णपणे निर्दोष आहे आणि मला जे दोष दिसत आहेत माझीच चूक आहे, आणि नंतर प्रतिक्रमण कराल स्वतःच्या चुकांचं, तेव्हाच खरं प्रतिक्रमण होत असेल. इथेही हेच सांगतात भगवानांनी, रोज आपल्या दोषांची खातावही लिहिण्याचं, हिशोब लिहिण्याचं सांगितलं होतं. हे ते दुकानात ते ग्रॉसरी स्टोअर असतं ना, तो दुकानात रोजच्या रोज हिशोब लिहित असतात की ह्या माणसाने इतकं घेतलं, ह्या माणसाने इतकं घेतलं, ह्या माणसाने इतकं, सगळ्यांचं वेगवेगळं नोट करून ठेवतात आणि 1 महिन्यानंतर बिल पाठवतात. तुम्ही एवढं सामान घेतलं आहे तुमच्या घरून, तुम्ही पैसे पेमेंट करा आता. तर हे ह्या दुकानाच्या धंद्यात असे रोजचे हिशोब लिहित असतात आपल्या, बघा, हे बिझनेसमध्ये पैशासाठी बघा. तर इथे आपल्या दोषांची अशी ही सगळी खातावही करायला हवी आणि आपल्या दोषांची लिस्ट करायला हवी आणि रोजच्या रोज दोषांची माकी दादाजी म्हणायचे की तुम्ही ग्राफ काढायला हवा की कुठली ग्रंथी मोठी झाली आहे. क्रोधाची ग्रंथी मोठी आहे, मानाची ग्रंथी मोठी आहे, लोभाची ग्रंथी मोठी आहे, विषयविकाराची ग्रंथी मोठी आहे, मोहाची ग्रंथी मोठी आहे. कशाचे जास्त विचार येतात, कशामुळे जास्त दखल दिली जाते. लोभाची ग्रंथी असेल तर पुन्हा पुन्हा बिघडून गेलं, नुकसान झालं, बस सगळे खर्च करतात, तर ही लोभाची ग्रंथी असणार, त्याचे जास्त विचार येतील. मानाची ग्रंथी, खर्च झाला तरी हरकत नाही, पण आमचे वाईट दिसायला नको, प्रदर्शन चांगलं व्हायला हवं, माझं चांगलं दिसायला हवं, तर म्हणतील मानाची ग्रंथी. मोह, तर माझे हस्बंड चांगले दिसावेत, माझी मुलं चांगली दिसावीत, माझं घर चांगलं असो, सगळे दागिने वगैरे घालून, तर ही मोहाची ग्रंथी. बघा, तर कुठल्या गोष्टीचे जास्त विचार येतात बघा. विषयविकाराची ग्रंथी असेल तर संपूर्ण दिवस नजर बिघडवत राहील, मोह होत राहतील, विकारी भाव. या ग्रंथींची आधी स्टडी करायला हवी 1 महिने 2 महिन्यापर्यंत की कुठले विचार जास्त येतात, कोणती ग्रंथी मोठी आहे. नंतर हळूहळू
निश्चय झाला, समजलं की मानाची ग्रंथी मोठी आहे, तर नंतर दुसरी स्टेपही चेक करावी लागेल की मी बघा सगळ्या लोकांसोबत जेव्हा व्यवहार करतो तेव्हा माझा मान मध्ये येतच असतो ना. हां, मी चांगलं दिसण्यासाठी व्यवहार करत असतो, माझं कुणाशी काही वाईट होऊ नये, कुणी माझा अपमान करू नये, मी सगळ्यांना रिस्पेक्ट देतो, तर जागृती वाढेल. हां, मान, प्रत्येक व्यवहारात माझा मान आहे. किंवा लोभ असेल, समजा माझं बिघडू नये, माझं नुकसान होऊ नये, माझा खर्च न वाढो, माझं नुकसान न हो, कंजूसपणा येईल, पैसा वाचवण्याची समज आली तर तर समजा लोभाची ग्रंथी आहे. म्हणजे असं आधी स्टडी करायला हवं सामायिकमध्ये, की पूर्ण दिवस ऑब्झर्वेशन करायला हवं फाईल नंबर 1चं, की कोणते दोष जास्त आहेत. नंतर हळूहळू तो दोष लक्षात आला की मान जास्त आहे, तर प्रत्येक जीवासोबत, मग प्रत्येक व्यक्तीसोबत होणारा व्यवहार चेक करा. किंवा एकटाही पडलेला असेल तरी आठवत राहील की तो माणूस मला समजून घेत नाही, त्याला काहीतरी सांगावं लागेल, ते किती चांगले आहेत, मला समजू शकतात. हा मान असलेला कुणाकडे गेला तरीही अपेक्षा ठेवेल, माझ्याशी अदबीने बोला, माझ्याशी चांगल्या प्रकारे व्यवहार करा माझ्यासोबत. तर हा मानाची अपेक्षा ठेवणारा व्यवहार, तर आपल्यालाही जागृती यायला हवी की प्रकृती कुणासोबत काय व्यवहार करते. तर हे दोष बघण्याची तिथून सुरुवात असते. आणि त्यातही पुढे जाऊन सूक्ष्मात हे बघणं की माझ्या मानामुळे कुणाला दुःख देतोय का, मी कुणाचं निगेटिव्ह बघतोय का, कुणी अपमान केला तर माझं भोगणं वाढत असतं का, तर माझ्याच मानामुळे मला दुःख होत आहे. तर अशी ही जागृती आपण स्वतःच्या प्रकृती दोष कोणत्या प्रकारे काम करतायत त्यामागे लावायची. आणि नंतर कुणाला दुःख पोहोचलं, कुणाचं निगेटिव्ह दिसलं, कुणाला जर दोषित बघू लागलो, तर आपल्याच ग्रंथींमुळेच आपण दुसऱ्याला दोषित पाहतो, अशी जागृती समजायची. नंतर प्रतिक्रमण चांगल्या प्रकारे होत राहील. तर अशी हळूहळू स्वतःच्या प्रकृतीला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवून क्रोध, मान, माया, लोभ, मोह, विकार, आग्रह असे सर्व प्रकारचे दोष बघायला हवेत. आणि हळूहळू अजून त्यावरही जागृत व्हायला हवं की ही ग्रंथी जास्त मोठी आहे, तर ही नेहमीच दुसऱ्यांशी व्यवहार करताना दखल देत राहील आणि आपल्याला भोगावं लागेल. मग दुसऱ्याला दोषित बघण्याचं कारणही आपलीच ग्रंथी आहे. आणि भगवंतांना निर्ग्रंथ म्हटलं जातं की त्यांनी एक एक दोष प्रतिक्रमण प्रत्याख्यान करून धुवून टाकलं. तर आज दोषांपासून मुक्त झालो. आपणही तेच ध्येय ठेवू, निर्ग्रंथ व्हायचं आहे आणि वितराग व्हायचं आहे सगळ्या व्यक्तींच्या व्यवहारात. आणि हा पुरुषार्थ इथे आहे की रोजच्या रोज दोष बघून प्रतिक्रमणाने ते सगळे धुवून टाका. सध्या आम्ही 12 महिन्यानंतर खाते लिहितो. जेव्हा पर्युषण येते तेव्हा भगवानांनी सांगितलं होतं की खरे व्यापारी असाल तर रोज लिहा आणि संध्याकाळी हिशोब मांडा. 12 महिन्यांनी खातेवही लिहितोय, मग काय लक्षात राहील? त्यात कुठली रक्कम लक्षात राहील? भगवानांनी सांगितलं होतं की खरा व्यापारी बन आणि रोजची खातेवही रोज लिही. आणि खातेवहीत काही चुकत असेल, अविनय झाला असेल, तर लगेच प्रतिक्रमण कर, त्याला मिटवून टाक. आम्हाला तर इथे रोजच्या दोषांचं रोज प्रतिक्रमण करायचं असेल तर आपल्या ज्ञानानंतर तो पुरुषार्थ सुरू व्हायलाच हवा. रोज संपूर्ण दिवसात कुणाला दुःख दिलं, काय दृष्टीदोष झाला, कुठे क्रोध झाला, कुठे कुणासाठी आपण नेगेटिव्ह विचार केले, तर ह्या सगळ्यांचं प्रतिक्रमण रोज संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी करायलाच हवं. आणि जेव्हाही फ्री टाईम मिळेल, रात्री किंवा रात्री झोप येत नसेल तर मग लहानपणापासून एकेका व्यक्तीचं प्रतिक्रमण सुरू करायला हवं. आधी वडील आहेत, नंतर आई आहे, भाऊ आहे, बहीण आहे, नंतर नातलग, मित्र, परिवार, शाळा, कॉलेज, लग्न झालं असेल तर वाईफ, तिच्या कुटुंबातल्या एकेका व्यक्तीचं प्रतिक्रमण करा. तर हे जास्त करून ज्याला जास्त पुरुषार्थ करायचा आहे, जागृती वाढवायची आहे, तर ह्या प्रतिक्रमणावर भर द्यावा लागेल. आणि प्रतिक्रमणाने दोष जितके धुतले गेले तेवढीच आवरणं कमी होतील, तेवढीच जागृती वाढत जाईल. दोष बघण्याची शक्ती, त्यालाच जागृती म्हटलं जातं. आणि जागृतीमुळेच दोष दिसतील आणि दोष कमी होत जातील, तर जागृती वाढेल. आणि जागृतीमुळेच आपण आत्म्याच्या अनुभवापर्यंत पोहोचू शकू. म्हणजे हे निश्चित करायला हवं की रोज आपल्याला इथे साऱ्या
साऱ्या दिवसाचेही विषयविकाराचं प्रतिक्रमण आणि कशाच्या दोषांचं प्रतिक्रमण रोज 10-15 मिनिटं करून झोपून जायचं मग. आणि दुसरी गोष्ट, दादाजींच्या 5 आज्ञा कुठे आपल्या लक्षात राहतात. 5 आज्ञा समजा चूकभूल झाली तर समजून घ्यायचं की कशाय म्हणजे क्रोध मान माया लोभ मध्ये आलेत तर 5 आज्ञेत राहण्यामध्ये अडचण येईल. क्रोध मान माया लोभात त्यातही 2 मोठे आहेत, मान आणि लोभ. आणि क्रोध आणि माया तर सपोर्ट करणारे आहेत, रक्षक आहेत. तर मान, लोभ आणि मोह यांच्याचमुळे किती प्रकारचे दोष होतात आणि याच दोषांमुळे आज्ञेमध्ये आपण राहू शकत नाही. म्हणजे आज्ञा चुकवणारेच हे दोष आहेत. तर आपण आज्ञेत जिथे चूकभूल झाली तिथे चेक करायला हवं की कुठले दोष आलेत. मान आला, कर्तेपणा आला, आग्रह आला की मग लोभ आला, मोह आला, कोणता दोष आला की आपण आज्ञा चुकलो. तर तेच रात्री निजण्यापूर्वी ॲनालिसिस करून पूर्ण दिवसाचा की कुठली व्यक्ती भेटली, तिथे कोणता व्यवहार झाला, कोणते दोष झाले, किती आज्ञेमध्ये चूकभूल झाली, तेच रोजच्या कार्यक्रमात कमीत कमी 15-20 मिनिटांचा कार्यक्रम रात्री निजण्यापूर्वी करायचा आहे. तर आपली जागृती इतकी वाढेल, 5 आज्ञांचं पालनही चांगल्या प्रकारे होऊ शकेल, हे दोषही कमी होत जातील आणि आपला जीवन व्यवहार तर स्वतःहून पूर्ण होतच राहील, पण आपल्या आतला पुरुषार्थ मोक्षमार्गात पुढे नेऊ शकेल. चला, नाहीतर आता थोडं सामायिकबद्दल थोडं बोलूया. सामायिक तर अनेक प्रकारचं होऊ शकतं. एखाद्या प्रकारची गोष्ट समजून घेऊ आणि आज जे करायचं आहे ती सामायिकबद्दल त्याबद्दल बोलू. एक प्रकार हा आहे आपल्या जीवन व्यवहारात जवळ आलेल्या व्यक्तींना, फायलींना आपल्या वाणीने, वर्तनाने, विचाराने काही दुःख पोहोचलं असेल त्याचं प्रतिक्रमण करणं, ती एक प्रकारचं सामायिकच आहे. आणि दुसरं तर अनेक प्रकारचं सामायिक होत असतं आणि जे शिबिरात, पारायणात, पर्युषणात, निरुमांच्या कॅसेट्समध्ये सगळ्यांवर एक एक सब्जेक्टवर प्रतिक्रमणाची गोष्ट सांगितली, त्यात सामायिक कसं करणं तेही सांगितलं आहे. आज आपण जे घेऊ इच्छितो आहे मुख्य विषयविकारांच्या दोषांबद्दल. कारण दादाजींना नेहमी जेव्हा हे विचारायचे, दादाजी वर्षात 1-2दा दादाजींजवळ सत्संग सामायिक म्हणजे सामायिक करवत असत आणि तेव्हा लोक बोलायचे, दादाजी आज फ्री टाईम आहे, सामायिक करून घ्या. तर दादाजी म्हणायचे, विषयविकारवाल्या दोषांचं करा. या कलियुगात सगळ्यात मोठा गुन्हा विषयविकाराचा आहे आणि त्याच विषयविकारांच्या दोषांमुळे आपण कलियुगात आलो आहे आणि आणखी अधोगती व्हायचं कारण हेच विषयविकाराचे दोष आहेत. त्यातून फर्स्ट सर्कल हजबंड वाईफच्या विषयविकारांशी संबंधित आहे. एकमेकांना दुःख होऊ नये असा व्यवहार ठेवा, एकमेकांचं समाधान करून पुढे चला. आणि दुसरं आहे, हजबंड वाईफशिवाय बाहेर दृष्टी बिघडली, विचार बिघडले, स्पर्शदोष किंवा आचार दोष यात खूपच मोठी जोखीम आहे आणि हा गुन्हा मनुष्यपणा हरवून जाईल आणि अधोगतीच्या हिशोबात येऊन जाल. यासाठी जेवढे विषयविकाराचे दोष हजबंड वाईफ शिवाय एकमेकांना हजबंड वाईफमध्येही नॉर्मॅलिटी ठेवायला हवी, एकमेकांचं समाधान होईल असा जीवन व्यवहार असायला हवा. पण हजबंड वाईफशिवाय बाहेरचे, आज आपण त्यावरच हजबंड वाईफ नात्याशिवायही बाहेर दृष्टी बिघडली, विचार बिघडले किंवा इंटरनेट आहे, टी व्ही आहे, मॅगझिन आहे, हा न्यूजपेपर आहे किंवा ऑफिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक नंतर काही मग जोक्स करतात, बोलत राहतात. ट्रेनमध्ये बसलो तरी शेजारी पाजारी विषयविकाराच्याच गोष्टी करत काही ना काही द्व्यर्थी जोक्स करतात. आपल्या डोक्यात विषयविकारांचं चित्र येत राहतं. किंवा आपण ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये किंवा ऑफिसमध्ये जातो, कुठे रस्त्यात कुठे पुरुषाची स्त्रीवर दृष्टी बिघडते, स्त्रीची पुरुषावर दृष्टी बिघडते आणि फोटो मनामध्ये छापला जातो, चित्र येत जातं फोटो, नंतर आठवून विषयविकारी भाव होत असतात किंवा मग कल्पना होत असते, ही भेटली तर मी असं करेन, ही भेटली तर असं असे कल्पनेचे भाव होत असतात आणि अर्धा तास 1-1 तास कल्पनेने विषयविकारी दोष होत असतात. मनातही फ्री टाईम मिळाला तर विषयविकारी विचार येत राहतात, विषयविकाराचे विचार, स्त्रीला पुरुषाचे, पुरुषाला स्त्रीचे असे विषयविकाराचे भाव होत असतात. हे सगळे भाव धुतलेच गेले पाहिजेत. खरं तर रोजचं कुणाला दुःख पोचलं, कुणाबद्दल दृष्टी बिघडली, विषयविकारी दोष आणि कशाय म्हणजे क्रोधानं, मानानं, लोभानं, कपटानं, मोहानं कुणाला दुःख दिलं तर दोन्ही प्रकारचे दोष रोजच प्रतिक्रमणात धुवायचे आहेत.
आपण 10-10, 15-15 मिनिटं म्हणजे अर्धा 50-50 टाईम बस काढा. 10 मिनिटं विषयविकाराचे दोष, 10 मिनिटं कषायाचे दोष. आणि आणि फ्री टाईम मिळाला, रविवारचा दिवस आहे किंवा काही सुट्टीचा वेळ आहे किंवा रात्री झोप येत नाही किंवा ट्रेनमध्ये तुम्ही येत आहे, 10-12 तास काढायचे आहेत, तर असा फ्री टाईम मिळाला तर लहानपणापासून आजपर्यंत विषयविकारांच्या दोषांचंही प्रतिक्रमण करू शकता किंवा कुणाला दुःख पोचलं आहे त्यासाठी आपण आज विषयविकाराचे दोष आणि त्यातही पती पत्नीशिवाय बाहेरचे व्यवहार घेणार आहोत. आपण लहानपणापासून शाळा असेल, कॉलेज असेल किंवा रस्त्यामध्ये येता जाता वॉक करायला जातो तेव्हा, ट्रेनमध्ये, बसमध्ये, गावात जवळपास शेजाऱ्यांबद्दल सगळ्या जागी आपली दृष्टी बिघडते, विचार बिघडत जातात आणि नंतर मग लफडेबाजी होत असते, विषयविकाराचे स्पर्शदोष होत असतात किंवा कधी आचारदोषही होत असतात. हे सगळे प्रकारचे दोष खूप मोठे दृष्टीदोष, विचारदोष झाले तर मनुष्यातून जनावर गतीत जातो. आपण आचारदोषात गेलात तर त्याचा काही भरोसाच नाही. आणि दादाजी सांगत की ज्याच्या सोबत दृष्टीदोष, विचारदोष जास्त झालेत किंवा स्पर्शदोष, आचारदोष वाढले आहेत, पुढे जाऊन असे दोष झाले तर पुढच्या लाईफमध्ये त्याच्यासोबत हिशोब काढणं, हिशोब त्याच्याबरोबर बांधला जाईल, दुसऱ्या लाईफ त्याच्याबरोबर काढावं लागेल आणि कुठे जाऊन कर्मबंधनात आपण भटकून जाऊ, भरोसा नाही. यासाठी दादाजी नेहमीच सांगत 3 गोष्टींसाठी की विषयविकार दोष, लफडेबाजी होईल किंवा नॉनव्हेज असेल किंवा दारू असेल, या तिन्हीचं जो सेवन करतो त्यासाठी मोक्षाची आम्ही कोणती जबाबदारी घेत नाही. तर हा मोक्षमार्ग आहे. यासाठी सगळ्यात मोठा गुन्हा आचार दोष आहे, स्पर्शदोष आहे विषयविकारांबद्दल. आणि दृष्टीदोष, विचारदोष तर आपण दुसऱ्याला सांगायला जात नाही, पण आपल्या मनातही झालं तरीही जोखीम तर आहेच आहे, त्यालाही धुवून टाकायलाच हवं. आणि आचारदोष, स्पर्शदोष तर व्हायलाच नकोत, एवढं स्ट्रॉंग राहायला हवं. आणि झाले हजबंड वाईफ एकमेकांसोबत नॉर्मल व्यवहार ठेवा, एकमेकांना दुःख होऊ नये. तर बाहेर तर खूपच मोठी जोखीम आहे. आणि कोणी व्यक्ती आपल्यासाठी किती भाव बिघडवो, पण आपण त्याचे भाव बिघडवण्याचं निमित्त झालो तर खूप मोठी जोखीम. एकमेकांना दुसऱ्या लाईफमध्ये हिशोब निघेल आणि नंतर आपल्याला तर मोक्षाला जायचं तर त्या व्यक्तीला संसारामध्ये, संसारी मोहात, मजेत भटकायचं आहे, तर आपण कुठे जाणार. म्हणजे असे विषयविकारी दोषांचं प्रतिक्रमण करून आपण सुटलो तर मोक्षमार्गात प्रगती करायला खूपशा अडचणी येणार नाहीत. यासाठीच आज खास विषयविकारी दोषांवर आपण प्रतिक्रमण करूया आणि लहानपणापासून घ्यायचं. लहानपणी छोटे होतो तर मुलं मुली खेळायचो, तिथून दृष्टीदोष, विचारदोष सुरू होतात. नंतर सुट्टीत कझिन ब्रदर्स सिस्टर्स, मामा काकाच्या घरी जातो किंवा मामाच्या घरी जातो किंवा आत्याच्या घरी जातो आणि काही ना काही मजा मस्तीमध्ये ही विषयविकारी दोष करत असतो. नंतर शाळेतही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड तेही होत असतं, कॉलेजातही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. आणि सगळ्याच्या मागे ह्या TV सिरियल्स आहेत किंवा मॅगझिन आहे, न्यूजपेपर्स आहेत, सगळ्यात विकारी गोष्टी इतक्या येतात आणि बलात्काराच्या गोष्टी येतात. हे सगळं आरोग्याच्या नावाने विषयविकारी गोष्टी इतक्या येतात आणि ते कुतूहल वृत्तीमुळे आपण वाचून वाचून विषयविकाराचे दोष करत असतो. आणि तीच आणि आपली ही ग्रंथी आहे, जशी मानाची ग्रंथी असते, लोभाची ग्रंथी असते, अशी विषयाची ग्रंथी आहे. ती फुटते तर विचार येतच राहतात ग्रंथीतून आणि नंतर आपल्याला हे चूक वाटतच नाही की यात काही चूक आहे. यात इतकी मोठी चूक आहे की आत्म्याचा अनुभव कधी होऊच देणार नाही. स्पष्ट अनुभवापर्यंत पोचायचं आहे किंवा स्पष्ट वेदनेपर्यंत, तर विषयविकारी दोष पुढे जाऊ देणार नाहीत आणि शुद्धात्माच बघू देणार नाही. ही स्त्री आहे किंवा पुरुष आहे, विषय भोगण्याची जागा आहे, साधन आहे आणि तोच दृष्टीदोष आपल्याला आवरणात टाकत असतो. यासाठी एक एक प्रसंग आठवून लहानपणापासून जवळपास शेजारी पाजारी, शाळा, कॉलेज, नंतर नोकरीमध्ये आज तेच खूपच वाईट वातावरण आहे. स्कूलमध्येही टीचर आणि मुलींमध्येही दृष्टीदोष, विकारदोष होत असतात. आपण तर टीचरलाही सांगतो की तुम्ही प्युअर राहाल तरच स्टुडंटला तुम्ही चांगलं शिकवू शकाल. बाकी टीचरच विषयविकारी भाव केले तर किती मोठा गुन्हा होऊन जाईल सांगा. आईवडिलांनी खूपच जागृत, म्हणजे वडिलांनीही खूप जागृत राहायलाच हवं मुलांबद्दल.
म्हणजे हे सगळं. आणि वाईफलाही म्हणजे स्त्रीलाही जागृत राहायला हवं. धीर आहे, शेजारी पाजारी कोणी व्यक्ती आहे की नाही, संयमात राहायचं आहे. तर हे मन बिघडून जाईल असं कलियुगाचं वातावरण आहे. आणि भाव बिघडले, विकारी भाव असे होऊ शकतात. आपली बघा इच्छा नसताना सुद्धा, कारण ही रोगी ग्रंथीच इतकी मोठी घेऊन आलो आहे की नजर पडली तिथे भाव बिघडतात, विकारी भाव होतात. आणि टी व्ही हे सगळे जे बोर्ड लागतात पिक्चर्सचे, ॲडव्हर्टाइजमेंटचे, त्यातही विषयविकारी भाव होतात. अशा सगळ्या ठिकाणी वातावरणच असं झालं आहे की विषयविकाराशिवाय कोणती गोष्टच नाही. आणि त्याला आपण धुवू इच्छितो आहे. आणि रोज थोडं आणि फ्री टाईम मिळाला तर जास्त धुवा. आणि हळू या माफी मागण्यामुळे खूप दादाजींनी 6वं कलम लिहिलं आहे. देहधारी स्त्री, पुरुष किंवा नपुंसक कुठलाही लिंगधारी असेल त्याच्याबद्दल विषयविकारी दोष, इच्छा, चेष्टा, विचार संबंधित दोष किंचित मात्र होऊ नये अशी शक्ती मागितली. निरंतर निर्विकार राहू शकेन अशी शक्ती मागितली. ही 6वी कलम दिवसातून 3-4 वेळा, 5-25 वेळा जरूर बोलायला हवं. तर आपल्या भावाची शुद्धी झाल्याने ह्या गुन्ह्याची जबाबदारी सुटेल. मग तर आज आपणही सामायिक करूया विषयविकारी दोषांसाठी. आणि हा सामायिक एक दिवसासाठी, एक तासासाठी नाही, पण जीवनात जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा नक्की करण्यासारखं आहे. 2 प्रकार जे सांगितलेत की कुणाला दुःख झालं, कुठेही दृष्टी बिघडली, विचार बिघडले, आणि ह्यामध्ये आणखी एक जागृती ही ठेवायची आहे. शुद्धात्मा आपण स्वतः आहोत आणि प्रकृती म्हणजे फाईल 1 वेगळी आहे. फाईल 1मध्ये विषयविकारी दोषांची ग्रंथी आहे, कषायाची ग्रंथी आहे. त्यानिमित्ताने दुसऱ्याबद्दल दोषभाव होत असतात. आपण विलगपणाची जागृती ठेवून प्रतिक्रमण करू की चला फाईल 1ला आठवण करून द्यायची की चला लहान होता तेव्हापासून कुठे कुठे चूक झाली आहे ती आठवा. तर म्हणले हां, शाळेत जायच्या वेळेस इकडे उभा राहायचो, मजा मस्ती करायचो मुलींची, तर सांगा की माफी माग. हे शेजारी पाजारी असलेली मुलासाठी दृष्टी बिघडली त्याची माफी माग. शाळेत फ्रेंड्स चुकीच्या गोष्टी बोलायचे तर माफी मागा. एक एक प्रसंग आठवत जाल, हळूहळू आठवत जाईल. आणि नाही आठवलं, काही आवरण आलं तर मग दादाजींकडून शक्ती मागाई. दादा भगवान, सगळ्या प्रकारच्या विषयविकारांचे दोष मला दिसोत अशी शक्ती द्या. एकेका दोषाला मी धुवू शकेन अशी शक्ती द्या मला. 5-10 वेळा दादाजींकडे शक्ती मागाल तर जागृती येईल. मग पुन्हा लिंक चालू होईल. मग जितकं जमेल तेवढं चांगल्या प्रकारे प्रतिक्रमण करूया. आणि पुन्हा दुसऱ्यांदा कराल तर लहानपणापासून आजपर्यंत पुन्हा काही प्रकारचे दोष ज्यासाठी आपण प्रतिक्रमण केलं ते बघितले ते पडतील. मग नवीन काही पुन्हा दिसू लागतील, त्याचं प्रतिक्रमण कराल तर तेही जातील. एक एक दोष किती लेअरवाला आहे. आणि विषयविकारी दोष तर अनंत प्रकाराचे होत असतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे दोष जितक्या वेळा सामायिकमध्ये आपण पाहू तेवढे लेयर्स कमी होत जातील आणि पुन्हा दुसरे लेयर्स येतील. आपल्याला तर निर्ग्रंथ व्हायचं आहे. आणि 9वा गुंठाणा पास केला, विषयविकारी विचार, वर्तन, वाणी, वृत्ती सगळ्या संपून जातील. तर ही ग्रंथी संपेल तर 9व्या गुंठाण्याच्या वर आपण जाऊ, 10वा गुंठाणा. तर मोक्ष हे गुंठाणा जितके 12, 13, 14 पूर्ण झाले तर मोक्ष होईल. मग 9वा गुंठाणा पास होण्यासाठी ही विषयाची ग्रंथी संपली पाहिजे. तर आपल्याला मोक्षाचा पुरुषार्थ एकावतरी व्हायचा आहे. हे दोष संपले तरच आपण पुढे जाऊ शकू. ह्यासाठी हा खूपच चांगला स्कोप आहे. आज चांगल्या प्रकारे सामायिकमध्ये विषयविकारी दोषांचं प्रतिक्रमण करा आणि जागृत राहा. साऱ्या दिवसाचे दोषही आपण रात्री निजण्याआधी धुवून टाकू. आणि रोजचा हा प्रोग्रॅम आपण 10-15 मिनिटांसाठी करायचा आहे. त्यामुळे खूप सारे दोष आहेत. हळूहळू दोष कमी होत जातील. आपण मोक्षमार्गासाठी मुक्त होत जाऊ. आणि आपली तर ही भावना आहे आपण एकावतरी व्हावं. एकाच अवतारात सगळ्या प्रकारच्या फायलींचा हिशोब पूर्ण करावा. आणि कुणासोबत रागद्वेषाच्या मोहामध्ये विकारात येऊ नये. तर आपण सुटण्यासाठी इथून महाविद्या क्षेत्रात सिमंदर स्वामींकडे, तिथून मोक्षास जाऊ शकू. तेच ध्येय ठेवून या दोषांचं आपण प्रतिक्रमण करायचं आहे, सामायिक करायचं आहे. तर आधी हा विधी करून घेऊया. म्हणा, हे दादा भगवान, हे श्री सिमंदर स्वामी प्रभू, मला शुद्ध उपयोगपूर्वक संपूर्ण जीवनात लहानपणापासून आजपर्यंत ज्या प्रकारे विषयविकारी दोष झाले आहेत, दृष्टीदोष, विचारदोष, आकर्षणाचे दोष,
कल्पनेच्या प्रकाराचे दोष किंवा स्पर्श दोष किंवा कुठल्याही प्रकाराचे दोष झाले असतील त्या सगळ्या दोषांसाठी एक एक प्रसंग आठवून त्याच व्यक्तीच्या शुद्धात्म्याजवळ विलगपणाची जागृती ठेवून हृदयपूर्वक पश्चाताप करून विषयविकारी दोष धुवून टाकून अशी सामायिक करण्याची शक्ती द्या. मी मन वचन काया माझ्या नावाची सर्व माया भाव कर्म द्रव्य कर्म नो कर्म हे दादा भगवान आपल्या सुचरणात समर्पित करतो.